नमस्कार. जय भीम सर्वांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्था प्रबुद्ध नगर येथील बहुप्रतीक्षित SRA प्रकल्प आपला अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचला आहे. येणाऱ्या 6 मे 2025ला अतिशय आनंदाने जल्लोषाने आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यासाठी आज मी आपल्याशी संवाद साधतोय. येणाऱ्या 6 मेला आपले बहुप्रतीक्षित घरं, त्यांचा आपण कल्पना केली, स्वप्न पाहिली, आपल्या अधिकाराचे ते घरं आपल्याला SRA कार्यालयाच्या मार्फत ताबापत्र किंवा त्याला अलॉटमेंट लेटर असा शब्द वापरतो आपण. अलॉटमेंट लेटर आणि चावी वितरणाचा कार्यक्रम आपण 6 मे 2025ला सायंकाळी 4 वाजता आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महत्त्वपूर्ण नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, ह्या राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब, देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब, माजी खासदार राहुल शेवाळे साहेब, सन्माननीय खासदार अनिल देसाई साहेब यांच्यासहित अनेक मान्यवरांनी आपल्याला तिथे उपस्थिती देण्याची वेळ दिलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला ते देखील आपल्यासोबत तिथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला आपण देखील सर्वांनी 4 वाजताची वेळ थोडंसं लवकर यावं अशी विनंती करण्यासाठी आणि आमंत्रित करण्यासाठी आज आपले संवाद साधतोय. निश्चितपणे ह्या कार्यक्रमाचं महत्त्व असाधारण आहे. आपण आनंदाने येणार आहेत तिथे, परंतु येत असताना काही शासकीय कार्यालयाच्या मार्फत जे आवश्यक कागदपत्र आहेत ती महत्त्वाची सूचना देण्यासाठी आज आम्ही आपले संवाद साधतोय. आपण ज्यावेळेस अलॉटमेंट लेटर किंवा चावी घेण्यासाठी याल त्यावेळेस लॉटरीमध्ये आलेल्या नावांचंच आपण त्यांना चावी देणार आहोत. म्हणजे अर्थात घर मालकाचं नाव जे लॉटरीच्या यादीमध्ये आलेलं आहे, केवळ आणि केवळ त्याच व्यक्तीला घराची चावी आणि अलॉटमेंट लेटर वितरण करण्यात येईल. त्याच्या विरहित कोणालाही अलॉटमेंट लेटर किंवा चावी देण्यात येणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. मला माहिती आहे की मे महिना असल्यामुळे अनेक ठिकाणी लग्न आहेत, जत्रा, यात्रा असे अनेक कार्यक्रम आहेत आणि आपल्याला कदाचित मनामध्ये असं असेल की मी नाही तर माझा मुलगा चावी घेऊ शकतो का, माझा भाऊ चावी घेऊ शकतो का, माझा नातेवाईक घेऊ शकतो का, माझा शेजारी घेऊ शकतो का. तर असं बिलकुल घडणार नाही. SRA कार्यालयाच्या वतीने केवळ आणि केवळ ज्याचं नाव त्या यादीमध्ये आहे त्यालाच चावी देण्यात येईल. त्याच्या विरुद्ध दुसरं कोणालाही चावी दिली जाणार नाही. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. याच्या विरहित ज्यांच्या घरी ते घर मालक जे आहेत ते एक्सपायर झाले असतील, समजा अलॉटमेंट लॉटरीची यादी लागली आहे आणि त्या लॉटरीच्या यादीमध्ये एखाद्या घरमालकाचं नाव ज्यांचं निधन झालंय ते आलेलं आहे, परंतु ते निधन झाल्याच्या नंतर आपण अनेक घरमालकांच्या ऐवजी त्यांच्या वारसांची नावं नोंदवण्यासाठी SRA कार्यालयामध्ये अर्ज केली आणि अर्ज केल्याच्या नंतर SRA कार्यालयाच्या मार्फत त्यांना वारस नोंद प्रमाणपत्र मिळवून देण्याचं काम देखील केलं. अशा अंदाजे 150 लोकांना आतापर्यंत ऑर्डरची कॉपी मिळालेली. त्या सर्वांना माझी विनंती राहील की येत असताना आपले घरमालक एक्सपायर झालेले त्याची आम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, परंतु SRA कार्यालयाच्या अधिकाऱ्याला माहिती नाही. त्यामुळे येत असताना वारस नोंद प्रमाणपत्र आपण आठवणीने घेऊन यावं आणि त्यासोबत त्याच्या 1 किंवा 2 झेरॉक्स देखील घेऊन यावं. 1 झेरॉक्स SRA कार्यालयाच्या वतीने त्यांचे अधिकारी जे येतील ती झेरॉक्स ती घेतील, तुमच्या स्वतःचं आधार कार्ड पाहतील, तुमचा रंगीत फोटो घेतील, तिथे चिटकवतील आणि त्याच्या समोर तुमच्या स्वाक्षरी घेऊन तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर आणि चावी देतील. त्यामुळे ज्यांच्या कुटुंबात कोणाचं निधन झालं असेल त्यांनी येताना वारस नोंद प्रमाणपत्र जे SRA कार्यालयाच्या वतीने आपल्याला दिलेलं आहे ते आवर्जून आठवणीने घेऊनच यायचं आहे. ते बंधनकारक आहे. आता असे अनेकशे प्रकरणं अशी असतील की ज्याच्यामध्ये आई वडील दोघेही वारलेत आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांच्या भावंडांनी वारस नोंद प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता SRA कार्यालयामध्ये. अशा लोकांना, अशा घरमालकांना किंवा अशा कुटुंबाला ज्यांच्याकडे वारस नोंद प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे, ऑर्डरची कॉपी आहे, त्यांनी देखील येत असताना ऑर्डरची कॉपी अधिक आधार कार्ड अधिक 1 फोटो घेऊन येणे. पण समजा योगायोगाने आपण वारस नोंद प्रमाणपत्रासाठी अर्ज केलाय मात्र ऑर्डरची कॉपी आपल्याकडे आलेली नाहीये, अशा लोकांना, अशा घरमालकांना SRA कार्यालयाच्या मार्फत ऑर्डर नसताना घराची चावी आणि अलॉटमेंट लेटर दिलं जाणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी.
अन्यथा आपला तिथे येऊन वाद घालणे, कोणाशी तरी हुज्जत घालणे आणि तुमचा आणि इतरांचा वेळ व्हायला जाईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी ही सूचना आवर्जून ऐकावी की ज्यांची वारस नोंद प्रमाणपत्र आली नसतील त्यांना चावी आणि अलॉटमेंट लेटर दिली जाणार नाहीत. परंतु अशा नागरिकांनी अजिबात भयभीत होऊ नये, घाबरून जाऊ नये. त्या दिवशी जरी तुम्हाला मिळाली नाहीत अलॉटमेंट लेटर आणि चावी, तरी देखील 2 दिवसाच्या नंतर आपण पुन्हा SRA कार्यालयात जाऊ, आदेशाची प्रत घेऊ आणि अलॉटमेंट लेटर अधिक तुम्हाला चावी मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्थेचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आपल्यासोबत उभं राहण्याचं काम करेल. त्यामुळे आपण निश्चितपणे त्याची काळजी करू नये आणि कुठल्याही अफवावरती कोणीही विश्वास ठेवू नये. तर आपण सर्वांना विनंती राहील की ज्यांची वारस नोंद प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत त्यांनी वारस नोंद प्रमाणपत्र घेऊन यावे. ज्यांची झालेली नाहीत त्यांनी त्या दिवशी गर्दी करण्याऐवजी किंवा त्या दिवशी चावी मिळण्यासाठी वाद घालण्याऐवजी 2 दिवस संयम ठेवावा, शांतता ठेवावी. आपण त्यांना नंतर चावी आणि अलॉटमेंट लेटर देण्याची सर्व व्यवस्था करून देण्यासाठी प्रयत्न करू. आपल्याकडे हजबंड वाईफच्या अशा केसेस आहेत किंवा पती पत्नीच्या अशा काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये पतीचं निधन झालेलं आहे आणि पत्नीने SRA कार्यालयामध्ये वारस नोंद प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. मात्र योगायोगाने किंवा दुर्दैवाने अद्याप त्यांच्या हातामध्ये वारस नोंद प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये. अशा महिलांना किंवा अशा नागरिकांना आमची विनंती राहील की आपण घाबरून जाऊ नये, आपण भयभीत होऊ नये. आपण येत असताना घराची चावी मिळण्यासाठी आणि अलॉटमेंट लेटर मिळण्यासाठी स्वतःच्या पतीचं मृत्यूचा दाखला, तुमचं स्वतःचा आधार कार्ड आणि एक फोटो घेऊन यावं. आम्ही संस्थेच्या वतीने SRA कार्यालयाच्या अधिकाऱ्याला विनंती करू की तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर आणि चावी देण्यात यावी. त्यामुळे येत असताना आपण आपल्या पतीचा मृत्यू दाखला, अधिक स्वतःचा आधार कार्ड आणि एक फोटो आठवणीने घेऊन यावं. माझी पुन्हा एकदा शेवटी सर्वांना विनंती राहील की अपरिहार्य कारणामुळे जर आपल्याला अडीअडचणच असेल, आपण येऊ नाही शकले तर तो भाग वेगळा. परंतु फक्त छोट्या मोठ्या कारणासाठी आपण जर तिकडे चावी वितरणाच्या कार्यक्रमाला आणि अलॉटमेंट लेटरच्या वितरणाच्या कार्यक्रमाला जर अनुपस्थित राहिले तर त्याची जबाबदारी कुठल्याही प्रकारे संस्था म्हणून आम्ही घेणार नाही. आपल्याला मात्र तिकडे SRA कार्यालयाला स्वतः पाठपुरावा करून आपल्या अलॉटमेंट लेटर आणि चावी मिळवून घ्यावा लागेल. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे, 6 तारखेच्या कार्यक्रमाला आपण चावी घेण्यासाठी स्वतः सांगितल्याप्रमाणे कागदपत्र घेऊन तिथे उपस्थित राहाल ही आपण सर्वांना विनंती. आनंदाच्या या सोहळ्याला आपण वेळेवर याल आणि आपल्या सगळ्यांची कुटुंबासहित आपले स्वतःचे हक्काचे घरं, त्याची अलॉटमेंट लेटर आणि चावी घ्याल अशी आपल्या सगळ्यांना विनंती करून पुन्हा एकदा सर्वांना सदिच्छा व्यक्त करून इथेच थांबतो. जय हिंद.